नमस्कार, मी मोहिनी सुनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. आता बघूया 36 जिल्हे 50 बातम्या. 2024चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी जुहू चौपाटीवर पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त. गोव्यातील मिरामार बीचवर 31 निमित्त पर्यटकांची मोठी गर्दी. देशभरातील पर्यटक गोवा किनारपट्टीवर सध्या दाखल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी संपूर्ण गजबजला, तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची इथे मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज. पर्यटकांसाठी धरणाजवळच ट्रेनचीही व्यवस्था. पर्यटकांना आदिवासी नृत्याचा सुद्धा आनंद घेता येणार. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात. रत्नागिरीतील आरेवारीमध्ये झिपलाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर पर्यटकांनी फुल, तर वेण्णा लेक बोटिंग क्लबमध्ये 5 दिवसात 17 लाखांचं उत्पन्न. 31ला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टायगर आणि लायन्स पॉइंट आज आणि उद्या पर्यटकांसाठी बंद, तर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. लेण्यांसह गडावर दारू पिण्यास सुद्धा मज्जाव. जळगावात 1 लाख नागरिकांना एक दिवसीय मद्य प्राशनानं परवाने वितरित, तर 31 निमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई. पुण्यातील राजगड तालुक्यातील रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी, तर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या वाहनांची तपासणी. बेकायदा पार्ट्यांवर कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इगतपुरीमध्ये सुद्धा पर्यटकांची गर्दी, तर मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले. पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळी सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी. शिर्डी साईनगरी भक्तांनी गजबजली. नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं करण्यासाठी अनेक भाविक कोल्हापुरात दाखल, तर अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन रांग हाऊसफुल. बुलढाण्याच्या शेगावमधील गजानन महाराजांचं मंदिर आज रात्रभर खुलं राहणार, तर नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविक शेगावात दाखल. नववर्षानिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये सुद्धा भक्तांची मांदियाळी, तर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून हजारो भाविक इथे दाखल. नववर्षानिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून हजारो भाविक दाखल. पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबे गावात सुद्धा अनेक गावांनी अवकाळी पावसानं त्यांना झोडपलं, तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान. बळीराजा पुन्हा चिंतेत. पुण्यातील नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण, तर घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळीमुळे मका, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान. जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये दाट धुक्यांची चादर, तर रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता. जळगावमध्ये अवकाळी पावसाचा शेवगा बागेला सुद्धा फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या. ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात 80% घट होण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सुद्धा बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी सध्या चिंतेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा आणि गहू पीक धोक्यात, तर कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम सध्या होण्याचा अंदाज, तर शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फवारणी करण्याची वेळ. सोलापूरच्या पंढरपुरात ड्रेनेजचं पाणी यमाई तलावामध्ये मिसळत असल्यामुळे माशांसह पक्ष्यांच्या जीवाला याचा धोका. प्रशासनानं तलाव त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. पक्षीप्रेमींचा इशारा. नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यामध्ये हवामान बदलाचा केळी रोगावर प्रादुर्भाव, तर हवामान बदलामुळे केरी रोगावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव. अकोला जिल्ह्यामध्ये रंगीबिरंगी फुलकोबीची लागवड, तर 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. 3 महिन्यात घेतलं 9 लाखांचं उत्पन्न. सांगलीमध्ये कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित, तर 13 गावांची तब्बल 2.25 कोटींची थकबाकी. पाणीपट्टी भरण्याचं आवाहन. भंडाऱ्यात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास. तुमसर बायपास रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या 780 ग्रामपंचायत आणि गावस्तरीय समिती सदस्यांना जलसाक्षरता प्रशिक्षण. पाणी पुरवठा जलजीवन मिशन योजनेसंदर्भात मार्गदर्शन, तर 17 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रशिक्षणाची 2 जानेवारीला होणार सांगता.
सांगलीच्या विश्रामबागमध्ये 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गोंदिया शहरामध्ये एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये दरोडा, तर दरोड्यामध्ये लाखोंची रोकड लंपास. व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्न निर्माण. 2 तरुणांच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण. डोंबिवलीच्या कुंभारखान परिसरातली धक्कादायक घटना. 3ही आरोपींना अटक. धाराशिवच्या उमरग्यामध्ये मिशनरीचं हे दुकान फोडून 17 लाखांची चोरी, तर चोरट्यांकडून मोटारी, पंप यासह विजेच्या वायर असं महागडं साहित्य लंपास. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरामध्ये हँडल लॉक तोडून दुचाकीची चोरी. चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद. शहरात चोऱ्या वाढल्यामुळे सध्या नागरिक चिंतेत. नागपूरमधील सराईत चोरट्याला उल्हासनगरमधून अटक, तर सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 6,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा शोध घेण्यात यश. नाशिक शहरातनं CSR फंडातून 700 सीसीटीव्ही बसवणार. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न. जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांवर महापालिकेची कारवाई. मंदिर परिसरामध्ये अपघातानंतर महापालिका सध्या ॲक्शन मोडवर. वाशिमच्या उमरामध्ये गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन, तर रखडलेल्या रस्त्याचं काम पुन्हा सुरू करण्याची अथक मागणी. पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे हा मोर्चा निघणार. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक, तर पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडनं 9 जानेवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत 3 दिवस बंद, तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी काम बंद आंदोलन करत निषेध. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ भंडाऱ्यामध्ये सुद्धा आजपासून सरपंच संघटनेचं काम बंद आंदोलन. 2 जानेवारीला जिल्ह्यातील 500 सरपंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज हे 3 दिवस बंद. सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 2 जानेवारीपर्यंत काम बंद आंदोलन. सरपंच संघटनेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार. सरपंच हत्या प्रकरणाचा हा निषेध म्हणून कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय. पुण्याच्या पानशेत धरण परिसरामध्ये दुर्मिळ होत असलेल्या हरिण आणि सांबरांसह वन्य प्राण्यांचा मुक्त संचार. वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, तर पर्यटक आणि नागरिकांनी प्राण्यांना त्रास देऊ नये. वन विभागाचं आवाहन.